सोलापुरातून समोर आलेली ही घटना। आरोपी व्यक्तीने हाताचा थोडाफार चमत्कार करून शेतकऱ्याचा विश्वास जिंकला आणि तुमच्या शेतात गुप्त धन आहे ते काढून घ्या। तुमच्या शेतात एका ठिकाणी जवळजवळ 2 हंडे आहेत, मला स्पष्ट दिसत आहे। ते जास्त खाली दाबलेलं नाही, त्यामुळे धन काढण्यास सोपा जाईल। तुमच्या शेतातील धन काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार। मित्रांनो, या बाबाकडे अशा काही वस्तू होत्या ज्याने खोटा चमत्कार सुद्धा खरा वाटायचा। 2 हंडे म्हटल्यावर समोरच्या शेतकऱ्याला वाटत होतं काय करावं काय नाही। शेतकऱ्याने ताबडतोब होकार दिला, पण धन काढणारा बाबा म्हणाला त्यासाठी सुरुवातीला खूप खर्च करावा लागेल। शेतकरी खर्च करण्यासाठीही सहमत झाला। आरोपी म्हणाला धन काढण्यासाठी जी पूजा करावी लागते त्यासाठी लाखोंचा खर्च होतोय। मग काय, कित्येक वेळा पूजा आणि कित्येक वेळा खोटे चमत्कार। या बाबाकडे खोटे चमत्कार करण्यासाठी खूप साहित्य होतं। तो शेतकऱ्याच्या शेतात येऊन रोज काही नवीन चमत्कार दाखवायचा। धन काढण्यासाठी जवळजवळ 8 ते 10 वेळा पूजा करावी लागेल, कारण ते हळूहळू वरती येईल असं सांगून दर चक्करला तो शेतकऱ्याकडून 15 ते 20 लाख रुपये कॅश घ्यायचा आणि हंडा काढण्याच्या नावाखाली आतापर्यंत 1,87,00,000 रुपये वसूल केले होते। काल दिनांक 11 सप्टेंबर रोजी सोलापुरातून समोर आलेली ही घटना। गोविंद वंजारी असं शेतकऱ्याचं नाव आहे। तुमच्या शेतात गुप्त धन आहे ते काढून देण्याच्या नावाखाली एका भोंदू बाबाने गोविंद यांना चक्क 1,87,00,000 चुना लावला। मोहम्मद कादर उर्फ शेख महाराज, राहणार विजापूर, कर्नाटक। सोलापुरातील ही पहिलीच घटना नव्हती, तर ह्याच कादर शेखने आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारे लुटलं। विशेष म्हणजे याआधी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथून सुद्धा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल आहे। दरम्यान अनेक वेळा पूजा केली, दरवेळी भोंदूला 10 लाखाच्या वर पैसा दिला आणि आता एक शेवटची पूजा आहे, मग धन आपल्या समोर प्रकट होईल असं म्हणत तो शेवटची पूजा करण्यासाठी परत येत नव्हता। नंतर फोन बंद, कॉन्टॅक्ट बंद। मग आपली फसवणूक झाली असं कळताच गोविंद वंजारी यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस दलाचे गुन्हे शाखेने घटनेची गंभीरता लक्षात घेता तात्काळ आपल्या पद्धतीने सापळा रचून भोंदू बाबाला त्याच्या राहत्या घरातून कर्नाटकातील विजापूर येथून अटक करण्यात आलं। सध्या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती अरविंद माने, पोलीस निरीक्षक, सोलापूर गुन्हे शाखा यांनी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती, अशा प्रकारे कोणाच्याही फसव्या जाळ्यात अडकू नका। हा शेतकरी थेट 2 कोटी रुपये देऊन बसला, तरीही हाती काहीच लागलं नव्हतं। एखाद्याला जर धन काढता आलं असतं तर त्या व्यक्तीला आधी सरकारनेच गुप्त धन काढण्याची नोकरी दिली असती। किती सोपा प्रश्न आहे, लोक का समजत नाही? या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।